नमस्कार. आज आपण बनवूया रबडी, ड्रायफ्रूट्स, परत खरबुजाचा पल्प आणि अनेक ह्यात आपण फळांचं ज्यूस असं सगळं मिळून आईस्क्रीम तयार करणार आहोत. आता मी एका छोट्या कुकरमध्ये एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि खवा घेतला आहे 150 ग्रॅम. 2 ते 3 मिनटातच आता हे पूर्ण खवा आपल्या दुधाबरोबरच मिक्स होऊन एकदम लश्शेदार रेवडी तयार होईल. आपण ह्या साखर बिकर काय घालणार नाही आहोत. नंतर आपण फळांसोबत गुळ बारीक करून घेऊया. तर 2 ते 3 मिनटात आपण हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं. एकदम जाडसर अशी रेवडी तयार होत्या. हे असं हलक्या हाताने ढवळत राहायचं आणि एकदा दूध उकळलं की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा. मध्ये मध्ये सबस्क्राईब करत राहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा आणि लाईक करत राहा. आता ह्याला चांगलं आपण असं एकसारखं ढवळत राहायचं 1-2 मिनटं 3 मिनटं. ही वेलची पूड आहे, ही स्वादासाठी घालायची. आजचं हे आईस्क्रीम अतिशय हेल्दी, चवीला अतिशय उत्तम आणि आरोग्यासाठी हेल्थफुल असं बनणार आहे. आता हे सगळं जे आपण रबडी सोबत साहित्य मिक्स करून घेतलं आहे हे एकदम थंडगार होण्यासाठी बाजूला ठेवायचं. आणि काय करायचं तर हे जे आपलं टरबूज आहे हे आता आपण काय करायचं, मधनं हे सगळा ह्याचा गाभा म्हणजे ह्याचा सगळा पल्प बाजूला काढायचा आणि ह्यातल्या बिया पण बाजूला काढायच्या. बिया वाळवून तुम्ही नंतर कशात पण वापरू शकता. ह्या पल्पचा जो भाग आहे हा आपण काय करायचा, मिक्सरला लावून ह्याचा ज्यूस तयार करून घ्यायचा. द्राक्ष, गूळ, हा पल्प आणि ड्रायफ्रूट्स असं आपण आईस्क्रीमसाठी रबडीसोबत मिक्स करून घेणार आहोत. बाहेर मिळणाऱ्या कुठल्याही आईस्क्रीमपेक्षा हे आईस्क्रीम अतिशय उत्तम तयार होतं आहे बरं. काय आता हे असं आपण पूर्णपणे आतलं साफ करून घेतलेलं आहे. हे बघा, हे एवढा पल्प मी आता मिक्सरला लावून घेणार आहे, 1 कटोरा, आणि रबडीसोबतच तो मिक्स करून घ्यायचा. आता आपली रबडी बऱ्यापैकी गार झालेली आहे. फ्रीजला ठेवण्या अगोदर ते रूम टेम्परेचरला यायला पाहिजे बरं का सगळं साहित्य. हे बघा, हे आपली टरबुजाचा हा ज्यूस आहे. आता अर्धा कटोरी द्राक्षासोबत 100 ग्रॅम गूळ आपण बारीक करून घेऊया. तो पण रबडीसोबतच मिक्स करूया. मध्ये मध्ये सबस्क्राईब आठवणीने करा, लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर. आता हे अर्धा कटोरी द्राक्ष आणि गूळ बारीक करून घेऊ. ड्रायफ्रूटचे बारीक बारीक पीस करून घेऊ वरतून घालण्याकरता. हा पल्प आहे आपला खरबूजचा, ही आपली रबडी. तर आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. द्राक्षाचा आणि गूळ, द्राक्ष, परत खरबूजचा रस, हे सगळं थंड झाल्यानंतर रबडी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. त्यात असं मिक्स करून असं व्यवस्थित हलवून घेऊन ते एकजीव करून घेऊ. बघू शकता तुम्ही रबडीचा कलर आपला कसा झाला आहे. ह्या द्राक्ष गेली, गूळ गेला, परत खरबुजाचा रस पण. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आईस्क्रीमसाठी लागणारं. आता हे जे आपण आतनं काढून घेतलेला खरबूज होता तो एका वाटीत ठेवूया, म्हणजे पडणार नाही असा, राईट. आणि ह्यात आपण थोडे ड्रायफ्रूट्स कट केलेले खाली घालू. हे असे ह्याच्यावरती
रबडीयुक्त रस, फ्रूट ज्यूस सगळा हे मिक्स केलेला यात पूर्णपणे भरून घेऊ. वरतून थोडी द्राक्षे आणि ड्रायफ्रूट्स घालू. अतिशय पौष्टिक, अतिशय चविष्ट असा हा आईस्क्रीम तुम्ही एकदा नक्की करून बघा. अतिशय सुंदर झालेला आहे. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आठवणीनं लाईक करा. धन्यवाद. आता हे फ्रीजरला ठेवून टाकायचं आणि थंडगार झाल्यानंतर बाहेर काढायचं. आता मी आज सकाळी ठेवलं तर दुसऱ्या सकाळी मी काढत आहे. हे बघा, हे वाटीतनं सुद्धा निघत नाही बरं का, इतकं थंड झालं. हा बर्फ बघा का लागला साईडला. आता आपण हे वरचं हे टोपण काढू आणि पाहू शकता तुम्ही किती छान झालं आहे आपलं आईस्क्रीम. वा मस्त. आता ह्याला कट करून घेऊ खाण्यासाठी. किती भारी. याला मधून मी आता कापून घेत आहे. बघू शकता तुम्ही आता आपलं आईस्क्रीम किती छान झालेलं आहे. सगळ्या फळांचा ज्यूस, रबडी, ड्रायफ्रूट्स. एक प्लेट जरी खाल्लं तरी पोट भरलं पाहिजे. वाव, बघू शकता तुम्ही कसलं भारी झालं आपलं आईस्क्रीम. हे ह्याला नाव काय द्यायचं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता हे खाण्यासाठी तयार आहे आपलं आईस्क्रीम. हे बघा कसं आपलं आईस्क्रीम निघलेलं आहे. अतिशय सुंदर, अतिशय स्वादिष्ट. सबस्क्राईब करायला विसरू नका.